हे हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आणि आज आम्ही म्हणजे बसलो आहे असं जिन्यावरती. का मला माहीत नाही, मी पहिले बसले होते, नंतर हे माझ्या मागे येऊन बसले. दोघं सोबतच जिन्यावरती होतो. मी माझा व्लॉग जस्ट अपलोड केला आहे आणि आता सध्या थोडे टाईम माझे चेंज होत आहे व्लॉगचे, जे की मी बोलले होते 1 वाजता येईल, 1 वाजल्याच्या आसपास येईल. पण ते थोडंसं चेंज होतं आहे कारण सध्या आत्या नाही आहे, मग त्यामुळं सगळं घरचा काम माझ्यावर आलं आहे. आत्या असले की कसं काम वाटून जातं, त्या मला खूप हेल्प करतात. त्याच्यामुळं आता माझ्यावरच एकटीवर काम आलं आहे आणि त्यामुळं मग ब्लॉग थोडेसे असे टाईमवर नाही येते, कमी जास्त टाईम होतो आहे. आणि तुम्ही काय बसले माझ्या मागं? तुला सांगायला आलं ना कसं अपलोड करायचं, काय करायचं. हां, आणि मी शिकते, म्हणजे झालंच आहे आता माझं शिकून, पण तरी मी यांना असं बोलावते जवळ मी अपलोड करत असले की या 2 मिनिट उभे तरी राहा ॲटलिस्ट. आणि माझा आज प्रॉब्लेम होता की आज मी खूप वेळची अपलोडिंगला लावते, ते पॉज झालं होतं, मला कळतच नव्हतं का झालं आहे. आणि मग त्यांना बोलवलं, त्यांनी सांगितलं की असे असे इश्यूज येऊ शकतात, म्हणून पण पॉज होऊ शकतं. तर त्यामुळं मग परत तो इश्यू सॉल्व केला यांनी आणि मग परत मी अपलोड केला व्हिडिओ. परत तो इश्यू सॉल्व केला यांनी आणि मग मी अपलोड केला तो व्हिडिओ. आणि हे बघा, माझी आजी आणि यांचे आजोबा मस्त गप्पा मारत बसले उन्हामध्ये. आमच्या बाबांना पण आहे ना, टाइमपास करायला कोणी नसतं, एकटेच बसलेले असते, म्हणून ते काहीतरी काम शोधित असते सारखे. तर आता नानी आल्यापासून आहे ना, ते मस्त गप्पा मारत बसत्या, इकडच्या तिकडच्या, याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे. म्हणजे कसं ते बाहेर जास्त फिरत नाही ना दोघं पण, तर मग तिकडच्या खबरी बाबा इकडं आल्यावरती घेत्या, नानी तिकडचं सांगते, बाबा इकडचं सांगते, असं चालू आहे. आणि दीदींना नेलं होतं हॉस्पिटलला, पण परत त्यांना सांगितलं की अजून तुमची डेट नाही आली आहे, ही डेट नाही आहे म्हणून. काय चाललं आहे त्या डॉक्टरांचं तेच कळत नाही. मग आता त्यांनी डायरेक्ट दुसऱ्या डॉक्टरकडं ट्रीटमेंट घ्यायला स्टार्ट केली आहे. ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी ते आता कोपरगावमध्ये आले. तर मग त्यांना त्यांच्या हॉस्पिटलचे सगळे फाईल्स वगैरे सगळं दाखवते आहे. दीदींना चेक केलं त्या डॉक्टरनी आणि मग बहुतेक त्यांचं आता डिलेवरी कोपरगावमध्ये होईल. पण ती डेट वगैरे अजून काय आम्हाला सांगितली नाही कधी होणार आहे, आणि बघू आता कधी होतं ते. मला काय वाटतंय, 3-4 दिवसापासून आपली माणसं सगळे असे दीदींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. ते डॉक्टर पण नीट क्लिअर काही बोलत नाही आहे. काय वाटतंय या सगळ्या इश्यूवरती? फर्स्ट तर आय एम नॉट अ डॉक्टर आणि मला काही माहीत नाही. तुम्हाला ते माहीत? मेडिकल इमर्जन्सी किंवा मेडिकलच्या रिलेटेड काहीच माहीत नाही यार. आपल्या फॅमिलीत एक पण डॉक्टर नाही. कदाचित मी झालो तर बरं झालं असतं यार. भीती वाटते पण मेडिकलचं, असं वाटतं यार कधी पण काही पण होऊ शकतं ना. जसं आता वैष्णवीचं आम्हाला वाटलं होतं की ॲडमिट करून घेतील, तर डॉक्टर दर 2 दिवसांनी रिपीट म्हणजे फिक्स नसतं ना असं काय होईल ते सगळं डॉक्टरांच्या हातात, आपण काही करू पण नाही शकत. ते आपण एकदम असं होऊन जातं ना दुसऱ्याच्या भरोश्यावर, कंट्रोलमध्ये आपल्या काहीच नाही राहत ना. ते भीती वाटते थोडी. घरचे पण खूप काळजी, ते ह्या डॉक्टरचा सल्ला, त्या डॉक्टरचा सल्ला, यांना विचारून बघा, त्यांना विचारून बघा, हे काय म्हणते, ते काय म्हणते, सगळे हेच चाललंय सध्या घरी. तर आता आम्ही दोघं सोबत चाललोय बोर आणायला जोडीनी. दरवेळेस तेच आणत्या मला गुरुवारी बोर, पण आज मी म्हटलं चला, मला घरी एकटीला बोर होत होतं. नानी बाबा बसले गप्पा मारीत, म्हणून बोर आणायला हां बोर होतंय म्हणून बोर आणायला चालले. इथं शेजारीच आहे आमच्या बोर, घरापासून थोड्याशा अंतरावर आहे. अजून एक बोर आहे, ती खूप सुंदर आहे, पण तिथं मका आहे आणि सोनानी नेमकी त्या मकाला पाणी भरले आणि हाईट जास्त झाली त्या मकाची. मग इकडची आंबट बोरं खायला चालली, आणि मला गोड बोरापेक्षा आंबट बोरं जास्त आवडते. तुम्हाला कशी बोरं आवडते? मला ह्या बोरीची आवडते, जे आणतो ना मी दरवेळेस मला वाटलं ह्या बोरच्या आणतो. बरं चला, ही बोर तिकडून का सोना मोनांच्या वावर आहे हे, त्यांनी कांदे लावले इथं. हे वावरात काहीच नाही. त्याला काय म्हणतात ज्या वावरात काहीच नसतं त्याला? खाट वावर.
म्हणजे ज्याच्यात काहीच पिकवलेलं नाहीये त्याला खाटं वावर म्हण. बघा ही बोर आहे, ये हुळवली बोर. पडतंय का नाही? काय एक पण पडा नाही. बोरांचा बाप आहे. बस बस आता वेचून घेऊ. गुड. चांगले चांगले वेच तुला जे घ्यायचे ते. उलटी होईल, जास्त नको खाऊ. नानीला पण आवडतं ना? मम्मीला माझ्या जास्त आवडतं, माऊलीला पण. मला तर हे झाडावरले असे खायला आवडतं, जे झाडावर आहे ना ते. हे पण तर झाडावरच होते ना, फक्त खाली पाडले. वाव, किती बाद झाले ना. तर मी पण घेतले थोडे बोर. आणखी 1-2 बोरींचे घ्यायचे का? नाही, नंतर घे, लागतंय जास्त. चल. एवढे बोर घेतले मी आणि आम्ही चाललोय आता. यांनी तिथंच खाऊन घेतले, माझ्यासाठी एक पण नाही घेतलं तिथून. हे नानीला आणि मला दोघी थोडे थोडे खाऊ. मी तिथं पण खाल्ले. आमचे कांदे किती मोठे झाले. इथं वांगे लावले, मिरच्या पण, गवारीच्या शेंगा पण आहे. ही बघा, सगळा माळव लावलाय. थोडं 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 इथूनच घेऊन जातो. कोथिंबीर लावली. मी उपवास सोडायला कांद्याची पात करणार आहे. वाव, कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी, जस्ट लाईक अ वाव. बघा आत्यांनी ना त्याच्यामध्ये काय लावलंय, बटाटे. आणि ते किती मोठे झाले, बापरे, खूप भारी झाले. एवढे सगळे लावून दिले. काय एवढे आणले? थोडेच ते बोरीला. तिथं पाणी भरले मकाला. तर आता नानी मी आलोय आमच्या वावरात कांद्याची पात घ्यायला. नानीला कांद्याची पात खाऊशी वाटली. आणि असं म्हणते की गंगथडीपेक्षा आहे ना, जे डोंगरी भाग आहे ना, इकडच्या भागात जास्त कांद्याची पात चवदार लागते तिकडच्या भागापेक्षा. नानीला सकाळीच खाऊशी वाटली होती की म्हणे की आपण कांद्याची पात घेऊ म्हणे. मला खाऊशी वाटली म्हणे, पण सकाळी यांनी मेदगं करायला लावलं. मग आता आम्ही कांद्याची पात नेतोय. अशी तोडून घ्यायची, त्याच्यात टाकायची. चला, जेवणाचा टाइम झालाय. आज पण जेवायला आम्ही चौघच आहे, सुनील, पायल, नानी आणि मी. कारण मम्मी त्या थांबल्या हॉस्पिटलमध्ये. आणि मुगाचं मेदगं, कांद्याची भाजी आणि गाजर का हलवा. तर आमच्या दीदींची डिलिव्हरी झाली आहे आणि त्यांना बेबी बॉय और गर्ल ते यांच्या ब्लॉगमध्ये कळलंच तुम्हाला. आणि आता आम्ही बसलोय, बाकी तिघच आहे आम्ही, नानी, मी, सुनील दादा. कारण बाकीचे सगळे तिकडे गेले बाळाला भेटायला. आम्हाला तिघांना घराचा सांभाळ करायला ठेवलंय. आणि ठेवलं किती स्ट्रॉंग लोकांना. हा, ठेवलं पण किती स्ट्रॉंग लोकांना. एक पाहुणीला, एक मला, जे की मी कुत्रं भुगलं तरी घरात पडले. आणि एक हे आहे थोडे धुटकुले, पण ठीक आहे. आणि बाकीचे सगळे गेले. बाबा पण घरी आहे. बाकी गेले सगळे बाळाला भेटायला, बाळाची चौकशी करायला, बाळाच्या मम्मीची पण चौकशी करायला. तर आता येणारच आहे थोड्या वेळाने, सगळेच येणार आहे. आत्या, दादा ते सगळे येणार आहे. कारण हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना ठेवून नाही देते. आणि तर व्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.